कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडानेच करायला हवी. आणि आता गुढीपाडवाही येतोय, तर आपल्या सर्वांच्या आवडीचं श्रीखंड हे बनवायलाच हवं. पण श्रीखंड आंबट होऊ नये यासाठी मी एक खास ट्रिक इथे सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं उकळी आलं की आणखीन 3 ते 4 मिनटं उकळू द्यायचं. म्हणजे थोडंसं आटू द्यायचं. एक्स्ट्राचं सगळं पाणी निघून जातं आणि दही घट्ट लागतं. आता दूध उकळलेलं आहे. आता एक 2-3 मिनटं उकळू द्यायचं असंच. आता दूध बऱ्यापैकी उकळलेलं आहे. आता गॅस बंद करूया. आता दूध कोमट झालेलं आहे. बोट घातल्यानंतर भाजलं नाही पाहिजे इतकं. आता यामध्ये 1 चमचा दही घातलं आणि रात्रभरासाठी झाकून ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती घट्ट आणि मलाईदार दही लागलेलं आहे. आता एका पातेल्यावर गाळणी ठेवायची आणि गाळणीवर एक सुती कपडा ठेवायचा आणि त्यावर हे दही ओतून घ्यायचं. मी इथं संपूर्ण दही सुती कपड्यावर ओतून घेतलं. कपड्याच्या चारही बाजू अलगद उचलायच्या. थोडंसं पिळून घट्ट गाठ बांधून घ्यायची. आता यावर जड काहीतरी वस्तू ठेवायची आणि हे फ्रीजमध्ये 4 ते 5 तासांसाठी सेट व्हायला ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्याने चक्का आंबट होत नाही. 5 तास झालेले आहेत. चक्का मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतला. इथं तुम्ही चक्का आपला बघू शकता. व्यवस्थित सेट झालेला आहे. पण तो जराही आंबट नाही, कारण तो आपण फ्रीजमध्ये ठेवला होता. एकदम मऊसूत चक्का झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. पातेल्यावर गाळणी ठेवायची आणि गाळणीवर हा आपला चक्का काढायचा. इथं मी चक्का गाळणीवर काढून घेतला. एका विस्करच्या साहाय्याने चक्का गाळणीमधून पास करून घ्यायचा. म्हणजे खाली जो चक्का राहतो तो एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरचा होतो. इथं मी सगळा चक्का गाळणीमधून पास करून घेतला. इथं तुम्ही बघू शकता किती एकसारखं स्मूथ आहे आणि कुठेही कण नाहीत. गाळणीला लागलेला सगळा चक्का काढून घ्यायचा आणि पातेल्यात परत एकदा फेटून घ्यायचं. तोपर्यंत फेटत राहायचं जोपर्यंत मिश्रण हलकं होत नाही. मी इथं 3 ते 4 मिनटं एकसारखं फेटून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे हलकं झालं आहे आणि सहजासहजी पडतसुद्धा नाही. आता हे व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. इथं मी अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स केल्यानंतर मिश्रण हळूहळू पातळ व्हायला लागतं. साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला केसर दूध घालायचं आहे. केसर दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरसुद्धा मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये 1 ते 2 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. 2 तासानंतर सर्व करायचं आणि वरून पिस्त्याचे काप घालायचे. माझी पद्धत वापरून तुम्ही या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.